नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नितीन सर ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजेच सुडो फोर्स म्हणजे काय, फेक फोर्स, खोटा फोर्स, बरोबर, या फोर्स बद्दल शिकणार आहोत। मग आता हा जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे तो कुठल्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ऍक्ट होतो, त्यासाठी आपण एक फ्रेम ऑफ रेफरन्स वरती व्हिडिओ बनवलेला आहे। तो जो व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल, बरोबर। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि मग इकडे हा सेंट्रीफ्युगल फोर्सचा व्हिडिओ बघण्यासाठी या, बरोबर। आणि जर तुम्हाला 11वीला फ्रेम ऑफ रेफरन्स हा टॉपिक क्लिअर झालेला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट पाहिला तरी चालेल। मी ते छोटासा याच्यामध्ये ते रिवाइज करतो, फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे ऍक्च्युअली काय असतं, आणि मग आपण सेंट्रीफ्युगल फोर्सला सुरुवात करूया। तर जनरली फ्रेम ऑफ रेफरन्सचे दोन टाइप पडतात। त्यातला पहिला टाइप आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स। इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये काय असतं मित्रांनो, नॉन ऍक्सेलरेटेड फ्रेम। ती जी फ्रेम असते रेफरन्सची ती कशी असते, नॉन ऍक्सेलरेटेड फ्रेम। आणि जो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे तो न्यूटन्स चे जे लॉ आहेत, लॉ ऑफ मोशन आहेत, ते काय करतो, ओबे करतो। त्यानंतर दुसरा टाइप आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स। आता हा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कसा आहे, तर हा ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स आहे। म्हणजे इथे काय आहे की जो कोणी पर्सन आहे तो जो मोशन ऑब्झर्व करतोय तो स्वतः काय असतो, ऍक्सेलरेटेड फ्रेम मध्ये असतो। सिंपल एक्झाम्पल सांगायचं झालं तर रोडवरनं कार चालली, तुम्ही रोडच्या कडेला उभे राहून ती कार पाहिली तर तुमचा इनर्शियल फ्रेम म्हणजे तुमचं रोडच्या कडेला उभे राहिलात म्हणून तुमचं ऍक्सेलरेशन 0, आणि कार कोणत्या फ्रेम तुम्ही कार ऑब्झर्व केली ते तुमचा कोणता फ्रेम ऑफ रेफरन्स झाला, इनर्शियल। आणि जर कार मध्ये बसूनच त्या कारची मोशन ऑब्झर्व करतोय एखादा तर तो कोणत्या फ्रेम मध्ये जातो मित्रांनो, नॉन इनर्शियल फ्रेम, कारण कार काय असते, ऍक्सेलरेटेड झालेली असते। हा जो नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे हा न्यूटन्सचे जे लॉ ऑफ मोशन आहेत ते ओबे करत नाही, डज नॉट ओबे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन। मग आता हे जे आहे सेंट्रीफ्युगल फोर्स किंवा तुमचा सुडो फोर्स, हा सुडो फोर्स जो आहे तो फक्त आणि फक्त नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्येच एक्झिस्ट असतो किंवा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्येच प्रेझेंट असतो। आणि आपण पाहिलंय की हा न्यूटन्स लॉ ऑफ मोशन तर ओबे करत नाही। मग मोशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक वापरतो, बरोबर, तीच आपण या सेंट्रीफ्युगल फोर्स टॉपिक मध्ये शिकणार आहोत। मग आता नेक्स्ट बघा, ही जी कंप्लीट फिगर आहे, ही फिगर मध्ये काय दाखवलेलं आहे तुम्हाला, तर या फिगर मध्ये एक मेरी गो राऊंड इमॅजिन करा तुम्ही, बरोबर। राड पाळणा पाहिला असेल ना, जत्रेत असतो तो, तसाच मेरी गो राऊंड इमॅजिन करा। आणि तो मेरी गो राऊंड असा सर्कल मध्ये काय होतोय, फिरतोय। मग आता तुम्ही 3 मित्र जत्रेत गेलात, ए, बी आणि सी। त्यातला सी घाबरत होता म्हणून तो त्या मेरी गो राऊंड वरती बसला का, नाही। ए आणि बी दोघेही त्या मेरी गो राऊंड मध्ये बसले आणि मेरी गो राऊंड काय होतोय, या डायरेक्शनने असा सर्कल मध्ये फिरतोय। त्यानंतर मित्रांनो आपण काय केलं, त्यानंतर आपण 2 लोकांचे पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार केला किंवा 2 लोकांच्या फ्रेम ऑफ रेफरन्सने विचार केला। आपण पहिल्यांदा विचारात जी फ्रेम ऑफ रेफरन्स घेतली होती ती होती सी ची। मग आता इथे सांगितलंय बघा, फ्रॉम द फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ सी। सीच्या फ्रेम ऑफ रेफरन्सने सी ला सांगितलं की तू कोणाला ऑब्झर्व कर, बी ला। मग सी काय म्हणला, बी इज मुव्हिंग इन अ सर्कल। तो जो बी आहे तो काय होतोय, असं या सर्कल मध्ये मूव्ह होतोय। म्हणजे थोड्या वेळाने तो या स्पॉटला येईल, त्यानंतर थोड्या वेळाने तो इथे येईल, त्यानंतर थोड्या वेळाने तो इथे येईल, असं बी काय होतोय, सर्कल मध्ये फिरतोय। मग तो काय म्हणला, बी इज मुव्हिंग इन अ सर्कल। मग आता तो तुमच्यासारखाच 12वीचा स्टुडंट होता, मग तो काय म्हणला, जर ऑब्जेक्ट सर्कल मध्ये फिरत असेल तर त्याच्याकडे सेंट्रीपिटल फोर्स काय होत असेल, ऍक्ट होत असेल, बरोबर। इथे एक केस कन्सिडर करा की आपण जो ऑब्जेक्ट सर्कल मध्ये फिरतोय हे कन्सिडर केलंय, त्यावेळेस हे मेरी गो राऊंड कोणत्या स्पीडने
युनिफॉर्म स्पीडने म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एकच फोर्स काम करतो. कुठला फोर्स असतो तो? सेंट्रीपिटल फोर्स. मग तो काय म्हणला की बी वरती सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट होतोय. मग या केसमध्ये काय रे, हा जो सेंटर आहे इथून ते दोऱ्याने बांधलेलं आहे, बरोबर. मग हा जो सेंटर आहे इथून ते दोऱ्याने बांधल्यामुळे त्या दोऱ्यामध्ये काय तयार होईल? टेन्शन. समजलंय? त्या दोऱ्यामध्ये काय तयार होईल? टेन्शन तयार होईल. दोरा असो किंवा दुसरा कुठलाही ऑब्जेक्ट असो, आपण इथे इमॅजिन करूया दोरा आहे. मग त्या दोऱ्यामध्ये काय तयार होईल? टेन्शन. मग हे टेन्शनच कोणाचं काम करेल? सेंट्रीपेटल फोर्सचं. आपण जे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सेंट्रीपेटल फोर्स शिकलो होतो तिथे आपण पाहिलं होतं की सेंट्रीपेटल फोर्स जो आहे त्याचं काम कुठला तरी फोर्स करतो, त्याचा रोल कुठला तरी फोर्स काय करतो? प्ले करतो. हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मग इथे कोणी रोल प्ले केलाय? त्याचा टेन्शनने रोल प्ले केलाय. त्यानंतर सी असं म्हटला की सेंट्रीपेटल फोर्स जो आहे बी वरती, जो सेंट्रीपेटल फोर्स ऍक्ट होतोय तो चेंज करतो डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. आता डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी कसं चेंज झालं बघा. हा जर पूर्ण सर्कल आहे तर ही जी आहे ही सर्कलची काय असेल? रेडियस. आणि व्हेलॉसिटी काय असते? परपेंडिक्युलर टू रेडियस. म्हणजे ही डायरेक्शन इथे असल्यानंतर असेल, तो जर इथे असेल तर त्याची डायरेक्शन ही असेल, तो जर इथे असेल तर त्याची डायरेक्शन ही असेल, आणि या पोझिशनला जर असेल तर त्याची डायरेक्शन या डायरेक्शनने असेल. म्हणजे तो प्रत्येक वेळेस कसा असेल मित्रांनो? परपेंडिक्युलर 90 डिग्री. हे बघा, रेडियसला कसा असेल? तो परपेंडिक्युलर असेल. मग आता त्यामध्ये बघा तो असं म्हणतोय की ही जी व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज झाली ती कुणी केली? सेंट्रीपेटल फोर्सने. आपण याच्या आधी पण पाहिलेलं आहे की सेंट्रीपेटल फोर्स कडे एकच काम आहे, काय? टू चेंज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. तो कधीही मॅग्निट्यूड चेंज करतोय का व्हेलॉसिटीचा? नाही. काय चेंज करतोय? डायरेक्शन. त्यानंतर त्यांनी विचारलं ए ला, हा जो इथे बसलेला आहे ए, कोणाच्या शेजारी? बीच्या शेजारी. त्या ए ला विचारलं की बी बद्दल तुला काय वाटतंय, बरोबर. ए म्हणला बी इज ॲट रेस्ट. आता तुम्ही म्हणणार त्याला कळत नाही की राड पाळणं फिरतोय मग तो सर्कल मध्ये फिरतोय. हो बरोबर आहे, पण बी जेव्हा जेव्हा जागा चेंज करेल, म्हणजे बी इथून इथे जर आला तर तेव्हा तिथे ए पण आलेला असेल, बरोबर. बी इथून इथे जर आला तर तेव्हा तिथे ए पण आलेला असेल, आणि बी इथून इथे जरी गेला तरी तेव्हा तिथे काय असेल? ए पण आलेला असेल. मग बी असं म्हणेल का ए मोशन मध्ये? नाही. बी काय सांगेल की तो माझ्या शेजारीच बसलेला आहे. म्हणजे तो कसा आहे? रेस्ट आहे. त्या खुर्चीवरती तो बसलेला आहे, बरोबर. बी पण तुमच्यासारखाच 12th स्टुडंट होता. मग तो काय म्हटला की आपण दोघेही जर सर्कल मध्ये फिरतोय ए आणि बी, तर ए असं म्हटला की बी वरती सेंट्रीपेटल फोर्स ऍक्ट होत असेल. कुठे ऍक्ट होत असेल? टुवर्ड दी सेंटर. मग प्रत्येक पॉइंटला जर पाहिला सेंट्रीपेटल फोर्स तर कुठे ऍक्ट होत असेल? टुवर्ड्स दी सेंटर, बरोबर. मग आता एक प्रॉब्लेम झाला ना. प्रॉब्लेम असा झाला की जर बी वरती सेंट्रीपेटल फोर्स ऍक्ट होतोय, सेंट्रीपेटल फोर्स प्रेझेंट आहे असं जर ए म्हणतोय, तर मग बी जागा का सोडत नाही? समजतंय सर्वांना? बी ए पासून लांब जातोय का? नाही. आणि ए तर सांगतोय की बी वरती सेंट्रीपेटल फोर्स ऍक्ट होतो, बरोबर. मग असं जर झालं तर ए चे ऑब्झर्वेशन काय होतात? रॉंग होतात, बरोबर. ए चे ऑब्झर्वेशन रॉंग होतात. मग ए चे ऑब्झर्वेशन राईट करण्यासाठी, म्हणजे ए ला बरोबर सिद्ध करण्यासाठी ए ला असं सांगण्यात आलं की तू बीच्या शेजारी बसलाय आणि दोघेही सर्कल मध्ये फिरतायत. म्हणजे तुम्ही दोघेही कोणत्या फ्रेम मध्ये मित्रांनो? नॉन इनर्शियल फ्रेम. मग जर तुम्ही दोघेही नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये असेल तर तुम्ही एक फोर्स कन्सिडर करा आणि त्या फोर्सला म्हणा सेंट्रीफ्युगल फोर्स. त्यांना काय सांगितलं की तुम्ही एक फोर्स कन्सिडर करा आणि त्या फोर्सला काय म्हणा? सेंट्रीफ्युगल फोर्स. किंवा याचं दुसरं नाव काय? सुडो फोर्स. बरोबर. PSEUDO. पी थोडा सायलेंट आहे. याचं दुसरं नाव काय मग मित्रांनो? सुडो फोर्स, बरोबर. सुडो फोर्स म्हणजेच काय? फेक फोर्स, खोटा फोर्स. मग त्यांना काय सांगितलं की इकडे टेन्शन ओढतंय, बरोबर. या डायरेक्शनला टेन्शन ओढतंय, तर टेन्शनच्या एक्झॅक्ट ऑपोजिट डायरेक्शनला तुम्ही एखादा फोर्स कन्सिडर करा. मग इथे काय झालंय की जो बी आहे त्याची डायग्राम ए च्या दृष्टिकोनातून आपण ड्रॉ केली. मग आता हा बी आहे
बरोबर. बीला इकडे सेंटरकडे कोण ओढत होतं, टेन्शन, आणि त्याच टेन्शनला आपण सर्क्युलर मोशनच्या केसमध्ये काय म्हणणार आहे, सेंट्रिपेटल फोर्स. मग ते काय म्हटले माहितीये का, बी जर रेस्टला आहे तर इकडे जाणारा फोर्स कुणीतरी बॅलन्स केलेला असेल. मग इकडे एक फोर्स काय करा, इमॅजिन करा. या डायरेक्शनला एक फोर्स त्यांना काय करायला लावला, इमॅजिन करायला लावला. बरोबर. तरच त्यांचे ऑब्झर्वेशन काय होतील, करेक्ट होतील. नाहीतर मग बी ला कुठे जावं लागेल, व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज करून बी ला ए पासून काय जावं लागेल, लांब जावं लागेल. पण तसं होतंय का, नाही. मग त्यांनी काय केलं की त्यांनी हा फोर्स कन्सिडर केला, याचं नाव दिलं सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि हा कसा फोर्स आहे, इमॅजिनरी फोर्स आहे, इमॅजिन केलाय. बरोबर, कन्सिडर केलाय. मग आता हा जर फोर्स इमॅजिन केला तर याचं मॅग्निट्यूड किती, याची डायरेक्शन कशी. मग ते काय म्हटले माहितीये का, जर बी इकडे जात नाहीये आणि बी इकडे जात नाहीये, याचा अर्थ हे दोघं जण इक्वल आहेत. दोघं जण कोण, सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल. मग ते म्हटले सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि इथं त्यांनी एक मायनस साइन इंट्रोड्यूस केलं. आता हे मायनस साइन कशासाठी इंट्रोड्यूस केलं, तर मायनस साइन इंट्रोड्यूस करण्यामागे एकच कारण होतं. ते कारण म्हणजे काय, की हे दोघं जण एकमेकांच्या काय आहेत, ऑपोजिट आहेत. म्हणून त्यांचं सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू काय घेतलं, मायनस सेंट्रीफ्युगल फोर्स. मग आपण प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स या दोघांचीही आपण फक्त सेंट्रिपेटल फोर्सची मॅग्निट्यूड, डायरेक्शन वगैरे सगळं फाइंड आउट केलेलं आहे. मग ते सगळं याला चालेल, मॅग्निट्यूड, डायमेन्शन वगैरे सगळं चालेल. फक्त डायरेक्शन काय असेल, सेंट्रिपेटलच्या एक्झॅक्ट ऑपोजिट डायरेक्शन असेल. मग फॉर्म्युला जो आहे तो आपला फॉर्म्युला काय होता, एम आर ओमेगा स्क्वेअर. मग इकडे पण तोच फॉर्म्युला आला, सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. आणि याला जर तुम्ही वेक्टर फॉर्म मध्ये घेतलं तर इथे कोणतं साइन येईल, मायनस. मायनसचं साइन फक्त काय सांगतंय आपल्याला, डायरेक्शन सांगतंय. बरोबर. आय होप तुम्हाला हा सगळा पॉइंट सेंट्रीफ्युगल फोर्स एक्झॅक्टली क्लिअर झालेला असेल. बरोबर. हा, आता याचा यूज कसा किंवा हा जो आहे हा प्रॅक्टिकली वापरला कसा जातो ते आपण एका छोट्याशा एक्झाम्पल मध्ये शिकूयात. मग आता एक्झाम्पल काय बघा, एक बकेट घेतली. ती बकेट जी आहे ते हे जे ब्ल्यू कलरचं दाखवलंय, अर्धी बकेट कशाने भरली, पाण्याने भरली. आणि ही बकेट व्हर्टिकल सर्कल, अशा उभ्या सर्कल मध्ये, तुम्ही एखाद्या वेळेस हा एक्सपेरिमेंट घरी पण केलेला असेल की बकेट अशी गोल 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 फिरवत आहे. बरोबर. आणि ती गोल गोल फिरवत असताना त्या बकेट मधलं पाणी खालीच पडत नाहीये. मग इथे आपण त्याचं कारण बघू. समजा मी बकेट या डायरेक्शन मध्ये फिरवली, अशी इकडून इकडे, अशी पूर्ण सर्कल मध्ये, छोटासा सेक्शन दाखवलेला आहे सर्कलचा, अशी पूर्ण सर्कल मध्ये काय झालं, बकेट फिरवली, रोटेट केली. आता जेव्हा बकेट एक्झॅक्ट कुठे जाईल, टॉप मोस्ट पोझिशनला जाईल, म्हणजे वरती व्हर्टिकल होईल बकेट एकदम. बरोबर. त्याचे बकेटचा खालचा जो एंड आहे, बॉटम आहे, तो वरती होईल आणि टॉप जो आहे तो खाली होईल. या केसमध्ये तुम्हाला असं वाटतंय की वाटत असेल की काय होईल, पाणी काय होईल, खाली पडेल. पण जर बकेट आपण जोराजोरात फिरवत राहिलो तर हे पाणी काय होतंय, खाली पडत नाही. मग हे पाणी आहे ते खाली का पडत नाही, किंवा याचं थोडंसं फोर्सचं अनालिसिस करू. तर इथे जर पाहिलं आपण तर हे जे सगळं वॉटर आहे ते या डायरेक्शनला यायला पाहिजे. बरोबर. ही डायरेक्शन कोणाची आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनची, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर. मग ग्रॅव्हिटीने हे पाणी काय व्हायला पाहिजे, खाली पडायला पाहिजे. पण हे पाणी मित्रांनो खाली पडतंय का, नाही. आणि हा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन किती असतो, mg. मग हे पाणी जर खाली पडत नाहीये तर याचा अर्थ पाण्याला वरती कोणीतरी पकडून ठेवलंय. मग आता वरती कोणता फोर्स कन्सिडर करणार मित्रांनो. मग सगळ्यात पहिले तुम्हाला चेक करायचंय की बकेट तुमची कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये. बरोबर. मग आता आपण चेक करू की ही बकेट काय होते, अशी रोटेट होते. बरोबर. म्हणजे बकेटकडे काहीतरी काय आहे, ऍक्सलरेशन आहे. मग बकेट कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि आपण आत्ताच शिकलो की नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये एक फोर्स कन्सिडर करायचा असतो. बरोबर. इमॅजिन करायचा असतो. त्या फोर्सचं नाव काय मित्रांनो, सेंट्रीफ्युगल फोर्स, FCF. बरोबर. याचं युनिट
याचे डायमेन्शन आणि याचे सगळे फॉर्म्युले हे सगळे सेंट्रिपेटल सारखे आहेत, म्हणून मी तीनदा तुम्हाला हे सांगत नाहीये. फक्त आणि फक्त याची डायरेक्शन सेंट्रिपेटलच्या कशी मित्रांनो ऑपोजिट आहे. मग आता इथे बघा ग्रॅव्हिटेशन पाण्याला काय करत होतं, खाली ओढत होतं. मग ग्रॅव्हिटेशन पाण्याला खाली ओढतंय, त्याच वेळेस सेंट्रिफ्युगल फोर्स पाण्याला कुठे ओढतोय, वरती. आणि हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे हा ग्रॅव्हिटेशन एवढाच किंवा ग्रॅव्हिटेशन पेक्षा जास्त असेल तर हे पाणी खाली येणार नाही. आणि हा जर फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा कमी जर झाला तर हे पाणी काय होईल मित्रांनो, खाली येईल. बरोबर. मग तुम्ही असा एक एक्सपेरिमेंट करू शकता. कसा की बकेट अशी रोटेट करत असताना अचानक वरती नेऊन स्टॉप करायची. बरोबर. स्टॉप करण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, तर ती बकेट तुम्ही वरती नेऊन स्टॉप केली तर सेंट्रिफ्युगल फोर्स 0 होईल. का? कारण बकेट स्टॉप जर झाली तर ती रेस्टला जाईल आणि ती जाईल इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि मग तुमची 100% आंघोळ होऊन जाईल. त्यामुळे हे ट्राय करण्याच्या आधी त्याचा पण एक विचार करा. आणि जर तुम्ही ही बकेट फिरवत राहिलात, काहीतरी व्हेलॉसिटीने फिरवत राहिलात तर हे पाणी खाली पडेल का? नाही. त्या व्हेलॉसिटीचं पण एक एक्सप्रेशन आहे, एक डेरिव्हेशन आहे. बरोबर. ते जे डेरिव्हेशन आहे ते आपण जेव्हा ऍप्लिकेशन्स ऑफ सेंट्रिपेटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकू तेव्हा आपण ते शिकू. तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं की FCF सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो किती असतो, आपण आता शिकलो m²r. बरोबर. आणि तोच सेंट्रिफ्युगल फोर्स हा कोणाच्या इक्वल पाहिजे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनच्या, तरच ते पाणी खाली पडणार नाही. असं जर झालं नाही तर काय होईल मित्रांनो, ते पाणी खाली पडेल. मग आता आपण इथे एकच गोष्ट शिकलो की जर आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असू तर आपल्याला ऍक्सलरेशनच्या ऑपोजिट एक फोर्स कन्सिडर करायचा आणि त्याचं नाव काय द्यायचंय, सेंट्रिफ्युगल फोर्स. आता तुम्हाला असं वाटेल की खूप किचकट आहे किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स कशाला आला, तर मित्रांनो सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्ही घेतला नाही तरी पण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. पण ते प्रॉब्लेमचं सोल्युशन काय होईल, खूप मोठं होईल. हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे हा सोल्युशन सोपं करण्यासाठी आलेला आहे. मग आपण जेव्हा ऍप्लिकेशन्स ऑफ सेंट्रिपेटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स शिकू तेव्हा आपण ते जे ऍप्लिकेशन्स आहे ते दोन्ही मेथडने सॉल्व्ह करू. म्हणजे ऑब्जेक्ट आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये घेऊन पण ते एक्झाम्पल सोडवू आणि त्याच ऑब्जेक्टला आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये घेऊन जाऊन पण ते एक्झाम्पल सोडवू. ठीक आहे. तर मग इथे आपण व्हिडिओला स्टॉप करूयात.